हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आता आपण चाललोय नाशिकला आणि आपल्यासोबत आहे कृष्णा भाऊ पण यावेळेस आपल्यासोबत आहे आणि आपण चाललोय आता नाशिकला. कृष्णाच्या इथंच चाललोय. कृष्णाला म्हणजे कृष्णाच्या घरीच चाललोय आपण आता. चला घ्या तुमचा वेगळा बोलता. चोला लेकर निकल पडेंगे. जेवला लेके निकल पडेंगे. चल चल चल. फकीर आदमी चोला लेकर. आपण सगळ्यात पहिले चाललोय तिकीट काढायला. तिकीट नाही काढलं अजून. तू पण नाही काढलेस? नाही. सो गाईज, आपलं तिकीट काढून झालेलं आहे आता. बघ आपण निघालोय जायला. आपण आता गाडी जी असेल ती पकडून जाऊ. हे अमरावती सुपरफास्ट काढले. साध्यावाल्याचं किती? सुपरफास्ट त्याच्यामुळे आपलं तिकीट महाग आहे. परत महाग आहे म्हणजे आम्ही हमें भाई खरीद नहीं लगता है. 5 नंबरवर जावं लागेल भाई. 5 पे चलते. तर आता आपण पोहोचतोय ठाणा स्टेशनला 5 नंबर प्लॅटफॉर्मला. आपली गाडी अजून आली नाही. अमरावती एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. ही अजूनपर्यंत आलेली नाहीये. ही आपली गाडी आली. आला रे आला. नाही लो हे आता जाईल बघ कशी हवा. असा भारी होतो रे. असा असा हे की नाही. हा ही धुळे बाई, ही एक्सप्रेस आहे आपली. ही बघा, ही आमची एक्सप्रेस आहे. सुपरफास्ट एक्सप्रेस. सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. अमरावती हे जर्नल आहे ना. अरे कुठं पण घुसल्यानंतर होऊन जातं काय. अरे बसायला भेटाल काय. अरे होईल ना. हे काय डाऊन नाशिक पर्यंत होऊन झालं हे. शिवाजी महाराज टर्मिनल अमरावती एक्सप्रेस 8:55 पर प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आने की संभावना है. 12111 ग्राउंड छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल अमरावती है. गान करताय. नको बस झालं. कोण आता किक मार. छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे. सोडा कसा आहे. एक नंबर आहे. वडापाव लवर. गाडी ना रे. आपली गाडी आलेली आहे. पाहिजे ते पण जाणार आहे. घरी पण झाले झाले. माझा फक्त काय दाबी सोडा. हे बघा आपली गाडी. आमच्या सोबत मुली रेलला काय दाखवतोय. गाडीला दाखव. आईच्या गावात आई जवली कचरा भरलाय. क्या मी आहे ना. हा तिकीट आहे ना. काय मग काय आलं. हे खाली आहे. चल 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 चल. S5 भरली.
आता आपण पोहोचणार आहोत कसाऱ्याला. त्याच्यानंतर इगतपुरी कल्याण कल्याण नाही सॉरी. त्याच्यानंतर नाशिक येणार. नाशिकला उतरून जेवणारी कॅब नाही, आपण नाशिकला उतरणार. आपण सुपरफास्ट एक्सप्रेस पकडली आहे, पण झालं काय, आपल्या जनरल तिकीट होतं तर तो आहे गव्हाडा टीसी, त्याने आम्हाला तिकडनं हाकलवलं, रिक्षा पाठवलं. आता मध्ये इथं उभे आम्ही S4 मध्ये. तर थोड्या वेळात तो येईल इथं, इकडनं पण जाणार दुसरीकडं. असा विषय आहे आता किस्सा. नमस्कार. कुठे गेला? चल. नमस्कार मित्रांनो, आपण आता 12:10 झाले. आपण प्रॉपर नाशिकला पोहोचलो आता. भाई काय चाललंय इकडे? वेगळा सीन काहीतरी चाललाय. वेगळा सीन चालला काहीतरी, आपल्याला माहिती नाही भाई. चला आपण गप्प घरी जाऊ. चल. तर 12:10 प्रॉपर आपण नाशिकमध्ये टच झालोय आता. आता इकडनं आपण घरी जाणार आहे. थंडी वाजते. हे दिसतंय की नाही रे बा? पुढं दिसतोय ना, पूर्ण दिसतोय ना. लाईट झाली रे. चल हा चल. तर मित्रांनो, आपण उतरल्या एक कुठला तरी म्हणजे असं नारे वगैरे चालू होते. आपल्याला कळालं नाही काय चाललं नक्की. मग आपल्याला आठवलं की आज 6 डिसेंबर आहे. त्यामुळं ते लोक डॉक्टर बाबासाहेबांचे नारे देत यासाठी. काही इश्यू नव्हता चालू तिकडं, ते फक्त नारे देत. बाकी काहीच नाही. थोडीफार नारे देऊ सांग. आम्ही सुद्धा थोडेफार नारे देऊ ना. भाऊ इथं भाऊ याला बरोबर माहितीये आणलं ते खायला. कुठं जायचंय कुठं नाही. काही भूक लागली, पहिलं वडापाव होत, मग आपण जायचं, तुम्हाला नाशिकची धंदळीत मिसळ खाऊ घाल. मग आपण पुढची जर्नी स्टार्ट करू. आता आपण प्रॉपर नाशिकला पोहोचलेलो आहे. जायचं भाऊ. नाही भाऊ, आपण चालत जायचं. आता नाही आता लेफ्ट. चला लिफ्ट येते तर मग आपण लिफ्ट निघतो. लायकीचा प्रश्न आपल्याच पूर्ण भाऊ बोलतच येतात आपण बघ. तर आता आपला भाऊ बोललाय की लिफ्टने जायचं, तर लिफ्टनेच जायचं. भाईने बोला करणे का तो करणे का. बाहेर बोला बापू दिखताय तो लिखताय तो राहणे का असं चालू आपण. तू गांडू घेऊन आलास. हे चल, लिफ्टने उतरलो ना. लायकी से बाहर निकले तो ऐसे ही होता है बेटा. इसके लिए बोला लायकी में रहो. ताण लागलं ना तो मग मित्रांनो, आपण फायनली पोहोचलोय नाशिकला. तर काय झालंय सीन माहितीये का? आता झालेत रात्रीचे 12:30 होऊन गेलेत. 12:30 होऊन गेलेत आणि भाई भूक लागली एकदम डेंजरवाली. आणि एक पण दुकान चालू नाहीये, पूर्ण दुकानं बंद. काहीच खायला नाही भेटत आहे, काहीच खायला नाही. आम्ही स्टेशनला उतरलो ना त्यावेळेस आम्हाला 1-2 ते चायचे स्टॉल होते फक्त, बस. बाकी एकही दुकान चालू नव्हतं. अजून चाय पण 60-60 रुपयाला. चाय पण 60-60 रुपयाला. बोला आता काय बोलणार. म्हणजे असं जर समजा आपण येतोय ते नॉर्मली, म्हणजे समजा आपलं तरी घर आहे इथं, पण जे फिरणारे येतात ना लोक ट्रॅव्हलिंगसाठी, त्यांना हे लोक ना फुल लुटतात म्हणजे एकदम घाणवाला लुटतात. 60 रुपयाला चाय आणि एखादी गोष्ट दुसरी घ्यायला गेलो आपण ती वाली, तर ती तर भाई मग सोडून द्या विषय. ती तर भाई डायरेक्ट आसमान छून घेते. काय डायरेक्ट डबल ट्रिपल रेट डायरेक्ट. आता भाई न ट्रॅव्हल न कुठली गाडी आहे, यांचे चार्जेस डायरेक्ट डबल ट्रिपल होतात. दिसतं का व्हिडिओ? हां म्हणजे यांचे चार्जेस वगैरे डायरेक्ट डबल ट्रिपल होऊन जातात. त्याच्यानंतर जायला यायला सोर्स नाही कुठला. अशामध्ये जर समजा आपण नाशिकमध्ये येतो तर करायचं काय म्हणजे पुढे हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो आपल्याला. आता तर आम्ही तरी ठीक आहे, आता आम्ही 2-5 किलोमीटर चालत गेलो तर आमचं घर आहे, त्याच्यामुळे आम्ही जाऊन राहू शकतो. काहीतरी ऑर्डर वगैरे स्विगी वगैरे करून येईल ना, है ना, काहीतरी करू शकतो. पण जे लोक नवीन येतात, असे कुठले तरी ट्रॅव्हलिंगसाठी येत आहेत किंवा ब्लॉगिंगसाठी येत आहेत, तर त्यांनी ना हे रात्रीचा प्रवास जे येतो ना, जे रात्रीचा इथं पोचतोय आपण, तेव्हाला टाळलं पाहिजे. त्यांनी आलं नाही पाहिजे त्यांनी, बरोबर. कारण रात्री टायमाला आला तर तुम्हाला इथं कुठलीही सुख सुविधा नाही आहे. त्याच जागी आपण ठाणा मुंबई साईडला जातो तर रात्रीच्या टायमाला रात्रभर मुंबई चालूच असते, दुकानं चालूच असतात. मार भी नहीं सकता प्यार जो करता है मुझसे. डबिंग करतोय मी माझी.
पण भाई एखादं पण दुकान चालू नाही आहे, एखादं सिरियसली एक पण दुकान चालू नाही आहे. आणि आम्हाला जायचं आहे आता कॅम्पला. ते इकडनं किती किलोमीटर आहे? काय कॅम्पला कसं जायचं आपण? अजून कॅम्प तिथून 10 किलोमीटर. जायचं कसं आपण? रिक्षा पण खायचं काय? खायचं ऑर्डर करून खायचं. ऑर्डर करण्याची पाळी येणार आहे आमच्यावरती. काहीतरी करावं तर लागणारच, कारण आम्ही संध्याकाळचं निघालो आहे. ह्यांनी तरी वडापाव तरी खाल्ला, तुम्ही बघितलं, ह्यांनी वडापाव तरी खाल्ला, मी काहीच नाही खाल्लेलं आहे. आणि माझं डोकं असं खरखर खरखर करायला लागलंय ना. मला ते सांग. लावडा काय खाऊन आलो मी? काय खाऊन आलो? अरे भाई, खाओ माँ कसम. दीड पोळी खाल्ली फक्त, दीड पोळी खाल्ली फक्त सकाळपासून. दीड पोळी, पावमध्ये फरक असतो. दीड पोळी खाल्ली मी, दीड पोळी फक्त. पोळीमध्ये पावमध्ये फरक असतो. दीड पोळी खाल्ली, त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नाही. हे गाड्या हे येतच राहतात, आवाज येतच राहतो त्यांचा, असा विषय आहे. हाता सुन्न पडतात ती गोष्ट तर वेगळीच आहे म्हणा, तो दुःख तर सांगताच येत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुकान चालू नाही ना, हे जाम वाईट वाटते मला, कारण मला एकदम डेंजरवाली भूक लागली. आम्ही लोकांनी आत्ता खाल्लं ते आलू भुजिया, एक भेटलं तिकडं दुकान, त्याच्यामध्ये ते चेप टपरी होती म्हणून त्याच्यामध्ये ते त्यांच्याकडे काय ते फिक्स रेट असते. अर्धा तास. हा, अर्धा तास थांबलं, त्याच्यानंतर हा गेला होता तिकडं आणायला, त्याच्यामध्ये अर्धा तास थांबला, त्याच्यानंतर त्याला भेटलं ते, कारण गर्दीच तेवढी होती. आणि आज 6 डिसेंबर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे, तर पुतळा आहे त्याच्यामुळे तिथं पब्लिक जास्त जमा झाली आहे. पब्लिक जास्त जमा झाली ना, त्यामुळं म्हणजे समजा आता त्या गोष्टीमुळे एखाद्या वेळेस तिथं गर्दी जास्त असेल, नॉर्मली तर नसेलच, युजली तिथं एवढी गर्दी नसेल, पण आत्ता होती जास्त गर्दी. तर आता आहे, असंच आहे. आता चाललो आहे, चाललो आहे आता. रिक्षा जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, जेव्हा आम्ही पोचू तेव्हा पोचू. बाकी आमच्याकडे गाडी का नाही, कारण की आम्ही गाडी इथं बघा, आमची गाडीची हालत काय झाली. आमच्या गाड्या नाहीत गाईचे, आमच्या गाड्या घरी आहेत आणि हा माझ्यासोबत आलेला आहे. मग गाडी आणायचा प्रश्नच नाही उठत कुठला. नाहीतर मी आलो ना नाशिकला, मला टेन्शन नसतं. म्हणजे मी फोन केला की आम्हाला कधी घ्यायला येतो, मग मला टेन्शन नसतं गाडी, त्याच्याकडे गाडी आहे तर सरळ घ्यायला येतो. कधी पण फोन केला तर कधी तेव्हा त्या टायमाला मला घ्यायला येतो. आता चाललो आहे ते खरं आहे, पण आता भूक एवढी डेंजर लागली ना, काही एखादं तरी दुकान भेटलं ना वडापाव, म्हणजे असं कसं खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, काहीतरी असं काहीतरी भेटलं ना तर बरं वाटेल जरा. पण एक पण दुकान चालू नाही आहे, काहीच दुकान चालू नाही आहे. मॅगी बिगी नाही रे भाई, खाल्ल्यासारखं काहीतरी वाटलं पाहिजे रे. मॅगी नाही चालणार, मॅगी खाल्ल्यासारखी वाटत नाही. मॅगी नाहीतर मग मिसळ चालेल, पावभाजी चालेल, बिर्याणी खाऊ. नहीं, मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. काहीतरी काही पण चालेल, ते सोडून मॅगी सोडून काही चालेल. वडापाव पण चालेल मला, 10 रुपयाचा वडापाव खुला तरी चालेल. 2-3 खाईल मी, पण खाईल. पोलिसांनी पकडलं पाहिजे दोघांना. दोघं पोरं आहे, अगं एक पोरगी. तुझी जळाली ना, जळाली याची. दोघं पोरं आहेत आणि एक पोरगी आहे म्हणून याची जळाली. ट्रेन मधली पोरगी साक्षी. नैनों से बहते अश्कों के. ट्रेनमध्ये एक पोरगी होती, याच्यासोबत बोलत होती. ती जाणार होती अमरावतीला आणि आम्ही लोक उतरलो नाशिकला, तर त्याच्यामुळे त्याला जरा भाई डिप्रेस आहे. आता 2 वाजेपर्यंत पिणार काय भाई. आज रात्र कमी करून जाईल. जय शंभू नारायण. काय आपण पोचलोय आता घरी. तर आपण घरी जाऊन, थंडी वाजते, काहीतरी बघूत, काहीतरी खायचं. काय विषय काय नाही. सगळे हॉटेल बंद झाले. सगळी हॉटेलं बंद आहेत, लोक पण झोपले तिथले, जोरात बोलू पण नाही शकत. ऑडिओ तर ऑडिओबल असेल तुम्हाला एकदम, तरी घरचे पण झोपले असतील सगळे. बघू आता काय फोन करावा लागेल. लाव माझ्या फोनवर लाव. झंझट आहे सर. धरणं लावणं. आता भाऊ लावतोय फोन.
लावणं चालू आहे. आतमध्ये आत्या आहे झोपलेली. फोन उचलला पाहिजे फक्त. बघूत आपण काय होतं. नाही तर बाहेर झोपावं लागेल आज. हॅलो, बाहेर आहे, बाहेर बाहेर आहे, बाहेर आहे घराच्या. लॉक लावेल. उघड उघड. दुसऱ्याला फोन लागत. उठली, शावणी उठली वाटतं. ते नाही उठू शकत. चला आले आता. दरवाजा चालू करायचा. किती वाजले आता? लवकर नाही चाललं का रे? उठता? अरे आम्ही लवकरच निघालो. अरे आम्ही उठलो होतो लवकर. सकाळी 6 वाजता उठलो होतो. गाडीच नाही. गाडीने आम्हाला धोका दिला. भावाने आपल्या कढी बनवून आणलेली आहे. इथं बघ काय आणतं. ही राईस होती, आम्ही ऑर्डर केली, आली ती खातोय. आणि घरात होतं जे बनवून ठेवलं होतं आत्याने. तिला माहिती नव्हतं आम्ही दोघं येणार आहे. इथं बघ, बघ ना, इकडं इकडं, इथं इथं खिडकीत ना. आला बस. पोळ्या वगैरे पण आणल्या आईच्या गावात. तर भातच खाणार आहे, मला भूक लागली एवढी. सो फायनली आता आम्हाला खायला भेटले. 6 वाजल्यापासून निघालेलो, आता घरी पोचलो. खायला भेटलेली आहे. वाफा निघताय गरम गरम आहे बघ. देव पण गरम केले ना. ते भात पण केलाय गरम. कढी नाही किती गरम केली, चटका बसला. लोकांच्या गाडीत तसा धूर निघतो तसा या कडीतून निघतोय. चला आता आपण आपलं जेवण पूर्ण करूया. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ. बाय कर.